आज आपण करणार आहोत छान असा समोसा, चटपटीत आणि झणझणीत असा, खाताना कुरकुरीत लागेल असा आणि त्याचप्रमाणे मऊ देखील आणि कुरकुरीत देखील असा हा समोसा या ठिकाणी आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी मी घेतलेले आहे वाटाणे, हिरवे वाटाणे आहेत आणि या ठिकाणी 4 बटाटे घेतले आहेत मीडियम साईजचे आणि हे अशा प्रकारे मी चांगले बारीक करून घेतले जेणेकरून आपला वाटाणा आणि बटाणा दोन्ही देखील व्यवस्थित शिजलं जाईल। मी हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आणि कुकरमध्ये लावून त्याचे 4 शिट्ट्या या ठिकाणी मी करून घेणार आहे। वाटाणा माझा निबार आहे म्हणजे कडक आहे। तुमचा जर का कवळा असेल तर तो तुम्ही सेपरेट देखील तेलामध्ये फ्राय करून शिजवून घेऊ शकता। तर या ठिकाणी मी मैदा घेतलेला आहे, फक्त मैदा घेतलेला आहे। जर का तुम्हाला खूप कडक असा हवा असेल, कुरकुरीत जरा जास्तच हवा असेल ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये जरासा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता किंवा त्यामध्ये एक बारीक रवा देखील तुम्ही वापरू शकता। तर या ठिकाणी मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे। जर का तुम्हाला रवा घ्यायचा असेल तर तुम्ही 2 वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा असं प्रमाण वापरून तुम्ही त्या ठिकाणी समोस्याचं पीठ भिजवू शकता। आणि एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस आपण समोस्याचं पीठ मळत असतो त्यावेळेस तुम्ही एकदम घट्टसर असं त्या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे। जर का तुम्हाला समोसा कुरकुरीत आणि कडक असा हवा असेल तर खुसखुशीत एकदम। तर या ठिकाणी माझं पीठ वगैरे मी मळून ठेवून ते भिजण्यासाठी ठेवलेलं होतं। तर या ठिकाणी बघू शकता या प्रमाणात मी ते पीठ भिजवलेलं आहे। पिठामध्ये मी ओवा देखील ॲड केलेला आहे आणि जिरं देखील। ओवा याच्यासाठी कारण हा समोसा जो आहे तो तेलकट असतो, तो डायजेस्ट झाला पाहिजे याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये चव देखील खूप छान लागते, याच्यासाठी मी ओवा वगैरे टाकून घेतलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मी त्याच्यामध्ये तेल देखील यूज केलेलं आहे थोडंसं। आता पुदिन्याची चटणी तयार करण्यासाठी आपल्याला काय काय हवं आहे, तर या ठिकाणी मी बडीशेप, तुमच्याकडे बडीशेप यूज करू शकता। जिरं, धने, अद्रक, लसूण देखील घेतलेला आहे मी। या ठिकाणी बघू शकता कढीपत्ता वगैरे आणि त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि पुदिन्याची चटणी तयार करून घ्यायची आहे। त्या ठिकाणी बघू शकता हे मसाल्यासाठी मी प्रिपरेशन वगैरे चालू आहे। जो आपण बटाट्याचा वगैरे मसाला तयार करणार आहोत त्यासाठी हे प्रिपरेशन चालू आहे माझं। तर याच्यामध्ये मी काय यूज केले तर धनाचं जरासं जाडसर ठेवायचं। त्यानंतर जिरं वगैरे याच्यामध्ये थोडंसंच तुम्ही त्या ठिकाणी बारीक करून घ्यायचं। बडीशेप असेल तर थोडीशी बडीशेप वगैरे टाकून घ्यायची। हळद, मिरची त्यामध्येच लगेच मीठ देखील टाकून घेते जेणेकरून आपली मिरची व्यवस्थित बारीक होईल। तर या ठिकाणी बघू शकता मी वाटाणा, बटाटा वगैरे व्यवस्थित काढलेला आहे, तर थोडंसं नॉर्मल मॅश करून घ्यायचा। आता या ठिकाणी मी चांगलं तेल कडकडीत गरम करून घेतलं, जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी त्या ठिकाणी टाकलेलं आहे। गरम मसाला यूज केलेला आहे, त्याचप्रमाणे लाल तिखट त्या ठिकाणी टाकलेला आहे। हळद आपण ऑलरेडी मसाला बारीक करून घेताना त्या ठिकाणी वापरली होती। दुसरी गोष्ट तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता। कढीपत्ता वगैरे तुम्हाला अजून टाकायचा असेल तर मी बारीक करून घेतला होता कढीपत्ता आणि आपण जे मॅश करून घेतलेलं होतं वाटाणा बटाणा त्या ठिकाणी ते टाकून घ्यायचं, छान असं परतून घ्यायचं। आणि समोसा तयार करत असताना अजिबात गरम मसाला त्याच्यामध्ये वापरायचा नाही, कारण आपण मैद्याचा ॲक्च्युली वापर करतोय समोसा तयार करताना। तर मग त्या ठिकाणी ॲक्च्युली काय होतं ना, ते गरम आपण जर का भरलं त्याच्यामध्ये सारण तर त्या ठिकाणी मग व्यवस्थित आपला समोसा वगैरे व्यवस्थित तो होत नाही, खाली चिकटून वगैरे राहतो प्लेटला वगैरे त्याच्यासाठी। तर या ठिकाणी बघू शकता मी पीठ पुन्हा एकदा घोळून वगैरे घेतलं, घोळून म्हणजे असं व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेतलं। त्याची पाते वगैरे केली मी, पाते वगैरे म्हणजे चपाती वगैरे लाटून घेतली आणि ते एका साईडनेच लाटायची, म्हणजे उलटसुलट वगैरे करायची नाही, एका साईडने व्यवस्थित लाटून घ्यायची आणि मधून असं ते काप करून घ्यायचा। आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करता, त्याचा छान असा शंकू म्हणजे कोन तयार करून घ्यायचा त्याचा आणि त्याच्यामध्ये मग आता तुम्ही ते मी तुम्हाला दाखवते मी कसं तयार केले, हे बघू शकता तुम्ही। असं दोन्ही साईडने वगैरे असं फोल्ड करायचं आणि जी खालची बाजू असते ना ती व्यवस्थित अशी प्रेस करायची, ही अशी व्यवस्थित। आणि मग या आतल्या बाजूला तुम्ही या ठिकाणी काय करायचं, सारण वगैरे व्यवस्थित भरून घ्यायचं। याच्यामध्ये आता माझा समोसा मोठा आहे तर मग माझे 2 मोठे चमचे त्या ठिकाणी सारण, त्या ठिकाणी मसाला त्या ठिकाणी ॲड झालेला आहे। मसाला म्हणजे पाती बघून, तो कोण बघून व्यवस्थित त्या ठिकाणी भरून घ्यायचा आणि याला पाणी वगैरे लावायची काहीच गरज पडत नाही, कारण हा मैदा आहे तर मैदा व्यवस्थित चिकटला जातो। तर अशा पद्धतीने मी हे समोसे तयार करून घेतलेले आहेत। छोटे मोठे तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार त्या ठिकाणी बनवू शकता।
आणि मैदा असल्यामुळे त्याला तेल किंवा पाणी लावायची गरज नाही, ते आपोआप एकमेकांना चिकटले जातात. अजिबात एकही समोसा त्या ठिकाणी तेलात सोडल्याने तो ओपन होत नाही, कारण मैदा अतिशय चिकट असतो. तर या ठिकाणी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत असं जास्त पण नाही करायचं. मग काय होतं ना, वरचा भाग जास्त तळला जातो आणि आतला तसंच राहतो. ॲक्च्युली आपण आता सारण परतून घेतलेलं आहे, पण तरी देखील तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि तेल वगैरे बघून त्यानुसार तुम्ही त्यात समोसे वगैरे सोडायचे आणि ते छान असे समोसे परतून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे, परतून नाही फ्राय करून घ्यायचे. तर या ठिकाणी पुदिन्याची चटणी आपली तयार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पातळ वगैरे बनवू शकता, कारण ती खराब होत नाही. फ्रीजमध्ये ठेवायची 2-3 दिवस, 4-5 दिवस म्हटलं तर ती राहते. तर अशा पद्धतीने मी हे समोसे वगैरे सगळे तयार करून घेतले आणि तुम्ही बघू शकता त्याच्यावरती कसे असे छोटे छोटे फोडे वगैरे आलेले आहेत. तर मग आपला समोसा खूप छान झाला असं समजायचं, कारण हा आपला फक्त मैद्यापासून बनवलेला समोसा आहे. गरम आणि कुरकुरीत असा हा लागतो, कारण त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर देखील मी यूज केलेलं आहे. तुम्ही रवा देखील ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा समोसा म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट, घरातलाच मस्तपैकी असा हा ब्रेकफास्ट आपला तयार आहे. पुदिन्याची चटणी, गोड पाणी. जर का तुमच्याकडे गोड पाणी नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस देखील वापरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिरचीशिवाय वडापाव समोसा खाणं म्हणजे, आता या ठिकाणी बघू शकता माझ्या मुलांना मी ॲक्च्युली दिला होता खाण्यासाठी, तर माझ्या मुलांना देखील खूप आवडला. बडीशेप असेल तर नक्की टाका, त्याने अजूनच चव खूप छान लागते. कढीपत्ता वगैरे व्यवस्थित सगळं मी जे सांगितले ते व्यवस्थित त्या ठिकाणी यूज करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडलं असेल तर लाईक करा.